हॅलो अँड वेलकम. या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणमधील संधी काय आहेत, त्यांचे प्रकार किती व ती कशी ओळखावी हे समजून घेणार आहोत. संधी समजण्यापूर्वी आपल्याला मराठीतील वर्णमाला माहीत असणे गरजेचे आहे. मराठीत एकूण 48 वर्ण आहेत. वर्ण म्हणजेच मुळाक्षरे. या 48 वर्णामध्ये 14 स्वर आहेत व इतर व्यंजने आहेत. या वर्णांवरून आपण शब्द तयार करतो व शब्दापासून आपण वाक्य तयार करतो. संधी समजण्यापूर्वी शब्दाची फोड कशी करतात हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे. कमळ हा शब्द, या शब्दाची फोड करताना आपण क अधिक अ, क हा व्यंजन आहे, इथे पाय मोडला आहे त्याला अ हे स्वर लागले आहे, त्यामुळे क अधिक अ क होणार आहे. तसेच म हे व्यंजन आहे, मला अ चा स्वर लागल्यावर म झाला. व ळ हे व्यंजन आहे, ळ ला अ चा स्वर लागल्यावर ळ झाला. पुढचा शब्द आहे गावात. ग ला आ चा स्वर लागल्यावर गा झाला. व ला आ चा स्वर लागल्यावर वा झाला. त ला अ चा स्वर लागला व त झाला. ही झाली शब्दांची फोड. आता आपण संधी समजून घेऊया. सूर्य उदय झाला. ह्याच वाक्याला आपण सूर्योदय झाला असंही म्हणू शकतो. इथे सूर्य व उदय ह्या दोन शब्दामध्ये संधी झालेली आहे व सूर्योदय हा शब्द तयार झाला आहे. याचाच अर्थ संधी म्हणजे जोडणे हा होतो. जेव्हा दोन स्वतंत्र शब्द जोडले जातात तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णात मिसळतो व एक नवीन शब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणाऱ्या क्रियेला संधी म्हणतात. तेव्हा आपण दोन शब्दामध्ये संधी झाली असे म्हणतो. जसे कवी व ईश्वर ही दोन शब्द आहेत. पहिला शब्दाचा शेवटचा वर्ण वी आहे व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ई आहे. वी व ई हे एकत्र होऊन दुसरा वी तयार झालेला आहे, इथे कवीश्वर. दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळले आहेत. याच क्रियेला आपण संधी असे म्हणतो. संधीचे 3 प्रकार आहेत: स्वरसंधी, व्यंजन संधी व विसर्ग संधी. स्वर संधी समजून घेऊया. जेव्हा दोन शब्दात संधी करताना दोन्ही स्वर एकत्र आल्यास त्याला स्वर संधी म्हणतात. जसे इथे दोन शब्द आहेत, सूर्य व अस्त. ह्या दोन शब्दांना एकत्र करून नवीन एक शब्द तयार झाला, सूर्यास्त. व हे जोडताना सूर्य या शब्दातला शेवटचा वर्ण अ व अस्त या शब्दातला पहिला वर्ण अ हे दोन्ही मिळून आ हा नवीन वर्ण तयार झाला. म्हणजेच इथे सूर्याचं सूर्या झालेलं आहे. दोन्ही शब्दातील स्वर एकत्र झालेले आहेत म्हणून इथे स्वरसंधी झाली. स्वरसंधीतील काही उदाहरणे इथे आपण घेऊया. दोन शब्दांपासून, मुख्य व आलय ह्या दोन शब्दांपासून मुख्याचं अ आणि आलयचं आ, अ व आ एकत्र होऊन मुख्य आलय झालेलं आहे. दोन्ही स्वर आहेत. दोन्ही स्वर जोडल्यामुळे स्वरसंधी झाली आहे. अरुण, अचल, दोघांचं अ आणि आ, अरुणाचल. वनिता, आश्रम, आ आणि आ, वनिताश्रम. मुनी, इच्छा, ई आणि ई, मुनिच्छा. गीता, अर्णव, आ आणि अ, गीतार्णव. गुरु, उपदेश, उ आणि उ, गुरुपदेश. शब्दांची फोड करून पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आपल्याला घ्यायचा आहे व तो एकत्र करून नवीन एक शब्द तयार होणार आहे. भू, उद्धार. भूचा दुसरा ऊ आणि उद्धारचा पहिला ऊ, दोन्ही ऊ मिळून दुसरा ऊ तयार झाला, भूद्धार. गिरी, ईश. रीचा इकार पहिला आणि ईशचा दुसरा इकार, ई व ई एकत्र मिळून दुसरा ई तयार झाला, गिरीश. जानकी, ईश. जानकीमधली शेवटचा वर्ण ई आहे दुसरा.
ईशमधला पहिला वर्ण ई आहे. दोन्ही ई मिळून दुसरा ई तयार झाला आहे, जानकीश. दुसरी संधी पाहूया, व्यंजन संधी. जेव्हा दोन शब्दामध्ये संधी करताना दोन्ही वर्णे व्यंजने असतील किंवा दुसरा वर्ण स्वर असेल, तेव्हा त्या संधीला आपण व्यंजन संधी असे म्हणतो. जसे सतजन ह्या दोन शब्दामध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा व्यंजन आहे. त हा व्यंजन आहे, त्याला अ लागला नाही, अर्धा त आहे, तो व्यंजन आहे सत. व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा ज आहे, तो पण व्यंजन आहे. इथे संधी करताना दोन्ही व्यंजने एकत्र आली आहे, म्हणून इथे व्यंजन संधी झाली. दुसऱ्या शब्दात चित आनंद. चितमधील त हा व्यंजन आहे व आनंदमधील आ हा स्वर आहे, म्हणून पहिल्या शब्दातील व्यंजन व दुसऱ्या शब्दातील स्वर हे दोन्ही एकत्र झाले आहेत, म्हणून इथे ही व्यंजन संधी झाली आहे. व्यंजन संधी होताना दोन्ही वर्ण हे व्यंजन असले पाहिजे किंवा पहिला वर्ण हा व्यंजन व दुसरा वर्ण हा स्वर असेल तरी चालेल. व्यंजन संधींची इथे आपण काही उदाहरणे घेतली आहे, ती बघूया. पहिला शब्द सम व आचार हे दोन्ही शब्द एकत्र मिळून समाचार हा शब्द तयार झाला. सम या शब्दामध्ये म हे व्यंजन आहे व आचार या शब्दामध्ये आ हा स्वर आहे. पहिला वर्ण हा व्यंजन आहे व दुसरा वर्ण हा स्वर आहे, म्हणून इथे व्यंजन संधी झाली. तसेच सम व गती या दोन शब्दावरून संगती हा शब्द तयार झाला. यामध्ये पहिला वर्ण हा म आहे व दुसरा वर्ण हा ग आहे. दोन्ही व्यंजने आहेत, म्हणून इथे व्यंजन संधी झाली. तिसरा शब्द वाक्चातुर्य. यापासून वाक्चातुर्य हा शब्द तयार झाला. ग व च हे दोन्ही व्यंजन आहे. षडशास्त्र यापासून षटशास्त्र हा शब्द तयार झाला. ड व श हे दोन्ही व्यंजने आहेत. विपत्काल यापासून विपत्काल हा शब्द तयार झाला. द क हे दोन्ही व्यंजन आहे. वाक्पती यापासून वाक्पती हा शब्द तयार झाला. ग व प दोन्ही व्यंजन आहे. वाक्ईश वागीश क व ई पहिला वर्ण हा व्यंजन, दुसरा वर्ण हा स्वर आहे. वाग्देवी यामध्ये क व द हे दोन्ही व्यंजन आहे. अच अंत यामध्ये च हा व्यंजन व अ हा हा स्वर आहे. यामुळे व्यंजन संधी करताना पहिला वर्ण हा नेहमी व्यंजनच असला पाहिजे, हे इथे आपल्याला समजते. व दुसऱ्या शब्दातील वर्ण स्वर किंवा व्यंजन असला तरी चालेल. आपण आता विसर्ग संधीची व्याख्या बघूया. जेव्हा दोन शब्दामध्ये संधी होत असताना पहिला वर्ण जर विसर्ग असेल व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, तेव्हा त्या होणाऱ्या संधीला आपण विसर्ग संधी असे म्हणतो. या चिन्हाला आपण विसर्ग असे म्हणतो. विसर्ग संधीची उदाहरणं आपण इथे घेतली आहेत. तप धन. तप मध्ये प ला विसर्ग लागला आहे, म्हणून ही विसर्ग संधी आहे. तपधनचं तपोधन झालेलं आहे. दू ला विसर्ग लागला आहे. दू व आत्मा दुरात्मा हा शब्द तयार झाला, म्हणून ही विसर्ग संधी आहे. विसर्ग संधीची इथे आपण उदाहरणं घेतलेली आहे. यामध्ये आपण बघत आहोत की प्रत्येक पहिला वर्ण जो आहे त्याला विसर्ग लागला आहे, त्यामुळे ह्या सर्व संधी विसर्ग संधी आहेत. म्हणून संधी करताना जेव्हा पहिल्या वर्णाला विसर्ग लागत असेल तर ती विसर्ग संधी आहे. संधी हा विषय इथे आपला संपला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.